सोशल मंच निर्मित टाइम हिटर्स थिएटर कंपनी आणि अर्थीय नाद फाउंडेशन प्रस्तुत वेदिका कुमारस्वामी लिखित गाव नवरी या पुस्तकावर आधारित नाटकाचा प्रयोग या ठिकाणी संपन्न झाला। या पुस्तकाचं नाट्य रूपांतरण नगरच्या संगमनेरची आणि दिल्लीत SSD झालेल्या निकिता ठुबे आणि प्रतीक्षा खासनीस यांनी केलं। यात त्यांनी आणि इतर कलाकारात कल्पेश समेर, दीप डबरे, स्वप्नील भावे, निर्माता मयूर देशमुख, सहनिर्माते साईनाथ गढवाल आणि दानिश नदाफ, साऊंड ऑपरेटर सागर आणि लाईट्स ऑपरेटर निशाद, वेशभूषा शरयू तायडे, नेपथ्य प्रतीक पंचकुला यांनी उत्कृष्टपणे काम केलं आणि रसिकांची वाहवा मिळवली। अतिशय बहारदारपणे रेखीव अशा सादरीकरणात लोकसंगीत आणि मिश्र संगीताच्या साथीनं फुलवलेलं हे नाट्य होतं। त्याला भरघोस असा प्रतिसाद रसिकांनी दिला। सोशल मंच निर्मित टाइम हिटर्स थिएटर कंपनी आणि अर्थीय नाट फाउंडेशन प्रस्तुत वेदिका कुमारस्वामी लिखित गाव नवरी या पुस्तकावर आधारित हे नाटक सादर झालं। तुझी अवकात काय आहे या नाटकाचं नाट्य रूपांतरण आणि दिग्दर्शन केलंय मी प्रतीक्षा खासनीस आणि निकिता ठुबे। संगीत दिग्दर्शन केलंय दीप डबरे आणि स्वप्नील भावे। या नाटकाचा निर्माता मयूर देशमुख, सहनिर्माता साईनाथ गणवाड आणि दानिश नदा, निर्मिती व्यवस्थापन हिमांशु बोरकर आणि ओम जगताप, प्रसिद्धी आणि निर्मिती सहाय्य कल्पेश समेर। आज साऊंड ऑपरेट केलाय सागर आणि लाईट्स ऑपरेट केलेत निशांत, वेशभूषा शरयू तायडे, हे सगळं सेट डिझाईन आणि तुम्हाला तिकीट डिझाईन हे सगळं केलंय प्रतीक पंचकुला यानं। आर्टवर्क, पेंटिंग, पोस्टर ही सगळी सुनीतनी केली आहे आणि आमची सगळी एक्सटेंडेड टीम वैष्णवी घोडके, हरीश, रुचा, प्रफुल्ल, सुयश, श्रीनाथ, ज्यांच्याशिवाय हा सगळा प्रयोग नाही होऊ शकत। आमचं व्हॉइस ट्रेनिंग आहे ते केलंय अर्जुन चंद्रन यानं आणि यातली जी गाणी आहेत त्यातलं पहिलं गाणं आहे जी नांदी आहे ती BV कारंथ यांनी लिहिली आहे आणि आमच्याकडे आलंय B जयश्री यांच्याकडून। यातलं उदो उदो जे गाणं आहे ते जोगप्पा ट्रेडिशन मधून आलंय आणि याच्यासाठी आम्हाला गायडन्स दिलाय मंजम्मा यांनी। जे खरे अंधारे हे रवींद्रनाथ टागोरांचं आहे ओरिजिनल आणि याचा मराठी अनुवाद केलाय चिन्मय केळकर जो आज इथे आलाय। मुळी कुसल्या ही कविता नलेश पाटलांची आहे आणि नाची न बेफाम, प्यारी सजनी, ई मनी आणि नानो निन्नन्नू ही 4 ओरिजिनल कॉम्पोजिशन आहेत दीप आणि स्वप्नीलची। यातलं ई मनी हे गाणं आहे ते रेवंत मलिगे यानं लिहिलंय आणि सगळ्यात महत्वाचं थँक्स कविता महाजन ज्यांनी हे पुस्तक संकलित केलं, ज्यामुळे आपल्यापर्यंत हे पोहोचू शकलं आणि म्हणून आम्ही पण पोहोचू शकलो। मुग्धा कर्णिक ज्यांनी आम्हाला परमिशन दिली हे सगळं करायची आणि वेदिका कुमारस्वामी जिनी या सगळ्या कविता लिहिल्यात आणि तिने लिहिल्या म्हणून आपल्या सगळ्यांपर्यंत त्या पोहोचतायत आणि आम्ही पोहोचवत राहतोय। तर वेदिका तू जिथे असशील तिथपर्यंत तुझ्यापर्यंत पोहोचव।